नमस्कार, मी अश्विनी. तालुका माझा न्यूज मध्ये आपले स्वागत. तर टाकूया एक नजर शहरातील काही बातम्यांवर. टिटवाळ्यातील मेरिडियन स्कूल विरोधात पालकवर्ग आणि रिपाई आठवले गटाने काढला महापालिकेवर धडक मोर्चा. टिटवाळा पूर्व मेरिडियन स्कूलने या वर्षी RTEच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा नाकारल्या. यासाठी नाराज झालेल्या पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आपल्या पाल्याच्या हक्कासाठी मेरिडियन शाळेच्या विरोधात कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालय येथे धडक मोर्चा. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12(1) RTE कायद्याअंतर्गत शासनाने शिक्षणामध्ये सवलत दिली आहे. शिकेल त्याला शिक्षण या धोरणेने राज्य शासनाने वंचित व दुर्बल घटकांसाठी 25% जागा शिक्षणासाठी आरक्षित ठेवल्या असून मेरिडियन स्कूल व्यवस्थापक हे RTEच्या विद्यार्थ्यांना सवलत आणि सुविधा देण्याचे टाळाटाळ करीत असल्यामुळे पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. यासाठी मेरिडियन स्कूल व्यवस्थापक विरोधात पालकवर्गाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका शिक्षण मंडळ प्रशासनाला जाब विचारण्यासाठी धडक मोर्चा काढण्यात आला होता. या समयी कल्याण डोंबिवली शहर जिल्हा महासचिव रमेश बर्वे, डोंबिवली शहर अध्यक्ष किशोर मगरे, कल्याण डोंबिवली जिल्हा कोषाध्यक्ष सिद्धार्थ रणपिसे, कल्याण शहर महिला अध्यक्षा नीता मोडगडे, उद्योग आघाडीचे प्रतीक जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश जी गायकवाड, कल्याण शहर उपाध्यक्ष संदीप बाबा जाधव, कल्याण डोंबिवली जिल्हा युवक अध्यक्ष जय जाधव, मोहना शहर युवा अध्यक्ष दिनेश जाधव, ठाणे जिल्हा ग्रामीण युवा अध्यक्ष तेजस जाधव, कल्याण तालुका युवा अध्यक्ष मिलिंद भोईर, मांडा टिटवाळा समाजसेवक समीर वाझा, काँग्रेस ब्लॉक अध्यक्षा उर्मिला भोईर उपस्थित होत्या. तर पालक संघटनेतर्फे ठाणे जिल्हा युवक उपाध्यक्ष हरीश कांबळे यांच्यासह अनेक पालकवर्ग मोठ्या संख्येने धडक मोर्चात सहभागी होते. सर्वप्रथम या विषयाला सुरुवात अशी झाली की मेरिडियन स्कूल ही मांडा टिटवाळामध्ये आहे. RTE अंतर्गत आमच्या मुलांना तिथे आम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे. पण यावर्षी जेव्हा शाळेचा रिझल्ट लागला त्याच दिवशी शिक्षकाकडून आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही यावर्षी वह्या भेटणार नाही, तुम्ही विकत घ्या. पालकांचा रोष आला. पालकांतर्फे आम्ही मेरिडियन शाळेला याचा जाब विचारला. मेरिडियन शाळेने सांगितलं की महाराष्ट्र शासनातर्फे आम्हाला काहीच आलं नाही, आमचे बरेच वर्षापासून पैसे बाकी आहेत, हे जी सुविधा ही आमच्याकडून तुम्हाला देतो. मग आम्ही पालकांनी ठरवलं की RTE अंतर्गत जी सुविधा भेटतात हे भारतीय संविधानानुसार भेटतात, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कायद्यानुसार भेटतात. मग तो हक्क बजावण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त साहेब असू दे किंवा शिक्षण अधिकारी चव्हाण साहेब असू दे यांच्याकडे आम्ही 2-3 वेळा अर्ज दिले. पण या दिलेल्या अर्जांना आम्हाला दरवेळी केळाची टोपरी भेटली. शाळा बोर्ड दाखवते शिक्षण अधिकाऱ्याकडे, शिक्षण अधिकारी बोर्ड दाखवतो शाळाकडे. हे बरेच 1 महिन्यापासून चाललं. गेल्या वेळी आम्ही आंदोलन करणार होतो. त्यांनी सांगितलं तुम्ही स्थगिती द्या, आम्हाला 8 दिवसाचा वेळ द्या. 10-12 दिवसाचा वेळ निघून गेला आहे. ही बातमी आम्ही आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कल्याण डोंबिवलीचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादजी जाधव साहेब यांच्या कानावर टाकली आणि आज आम्ही थेट पालकांच्या वतीने धडक मोर्चा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे आणला. आज शिक्षण अधिकारी आणि उपायुक्त यांची बैठक झाली. शाळेचे प्रतिनिधी पण तिथे आले. शाळेच्या आणि शिक्षण डिपार्टमेंटच्या ज्या टेक्निकल इश्यू होत्या त्या लवकरात लवकर सोडवण्यात येईल ही जबाबदारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आणि राज्य शासनाची राहील. आम्हाला आमचं शिक्षणासाठी, आम्हाला आमच्या पाल्याच्या भविष्यासाठी वह्या पुस्तकं आम्हाला आमची सुविधा भेटलाच पाहिजेत ही मागणी आमची राहिली. तर त्यांनी सांगितलं येत्या 15 ते 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला आम्ही मागणी मान्य करू. जर शाळेने हे नाही दिलं तर आम्ही शाळेवर कठोर कारवाई करू. तर आजच्या या मोर्चाची जी पार्श्वभूमी जी आहे, आमचे कार्यकर्ते हरीश कांबळे यांनी टिटवाळ्याच्या वतीने जी मेरिडियन शाळा जी आहे त्या शाळेमधला जो अनादुधी जो कारभार आहे RTE याच्याने जी 25% जी गोरगरिबांना जी सेवा मिळायला पाहिजे ती सेवेलाच खोळंब घातलेला आहे त्या मेरिडियन शाळेने. आणि त्या ह्याच्याने आजचा जो मोर्चा म्हणजे त्यांना बऱ्याच वेळा त्यांना सांगून देखील हरीश कांबळेंनी खूप वेळा त्यांना म्हणजे रिक्वेस्ट केली, त्यांच्या शिष्टमंडळाने रिक्वेस्ट केली, परंतु हे शाळेने त्यांना काय ती दाद दिली नाही. आणि म्हणून आज छोट्याशा ह्याच्याने म्हणजे पालकांच्या वतीने आज आम्ही इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर आज आयुक्त साहेब आम्हाला भेटले. आयुक्त साहेबांनी ताबडतोब जे संबंधित जे अधिकारी जे होते त्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून त्यांना एकदम सक्त वॉर्निंग दिली की जर काही 15 दिवसात झालं नाही तुमच्यावर आम्ही कारवाई करू. आणि जे संविधानाने आपला अधिकार दिले आहेत हा प्रश्न एका शाळेच्या पुरता नाही, महाराष्ट्राचा प्रश्न आहे. तर पूर्ण देशामध्ये याचं हे म्हणजे गोरगरिबांना याचं हे मिळालं पाहिजे. तर अशा पद्धतीने आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे.
आणि जाधव साहेबांनी ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना तशा सूचना दिल्या की 1 महिन्याच्या आतमध्ये 15 दिवसाच्या आतमध्ये हरेश कांबळे जे आहेत हरेश कांबळेंच्या सगळ्या म्हणजे शाळेतल्या ज्या पालकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे. आज सगळे शाळेचे पालक मुलांचे पालक सगळे इथे आलेले आहेत. खूप निंदनीय गोष्ट आहे की म्हणजे रस्त्यावर पालक उतरलेला आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.